छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार कार्यालय पेटवून देण्यात आलंय। शहरामधील कैलासनगर परिसरातली ही सगळी घटना आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचं हे कार्यालय होतं जे पेटवून देण्यात आलेलं आहे। अत्यंत धक्कादायक घटना आहे। शहरामधील कैलासनगर भागातली ही सगळी घटना आहे। हे कृत्य नेमकं कुणी केलेलं आहे आणि यामागचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। या घटनेचं एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचं जे कार्यालय होतं ते चक्क पेटवून देण्यात आलेलं आहे। एकीकडे पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, प्रचाराला वेग आलेला असतानाच पालिका निवडणुकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात, उमेदवारांमध्ये नाराजी असते। मात्र अशा पद्धतीनं एका उमेदवाराचं प्रचार कार्यालय हे पेटवून देण्यात आलेलं आहे। अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। शहरामधील कैलासनगर परिसरातली ही घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलिसांची सुद्धा माहिती समोर येणं गरजेचं आहे। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घ्या। मोहसिन, राष्ट्रवादीच्या एका या पदाधिकाऱ्याचं प्रचार कार्यालय थेट पेटवून देण्यात आलेलं आहे, नेमकं काय घडलं, पोलिसांची काय माहिती? नक्कीच मी थोडंसं तुम्हाला व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण बघतोय की हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे जे रात्री पेटवून देण्यात आलेलं आहे। याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। थोडंसं आणखी दाखवण्याचा प्रयत्न करतो। सगळा मंडप जो होता तो या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। जो कपडा होता तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। एक व्यक्ती येतो, तो हे सगळं ऑफिस पेटवून देतो, हे या सगळ्या सीसीटीव्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हे संपूर्ण कार्यालय जळून खाक झालेलं आहे। समोरचा भाग पूर्ण जळून खाक झाला। फक्त एकच बाजू नाही तर थोडंसं दुसऱ्या बाजूनं पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी देखील हे बघा, ही सगळी वरची बाजू आपल्याला जे मंडप आहे ते पूर्णपणे या ठिकाणी जळवलेलं आहे। संभाजीनगरच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचाराला वेग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी आता कार्यकर्ते देखील सगळे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत ही सगळी परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे, काय नेमकं काय झालं आणि कोणी पेटून दिलं, व्यक्तीची काही ओळख पटली का? कालच आमच्या मध्यवर्ती कार्यालयाचं ओपनिंग झालं। इथं माननीय सतीश भाऊंनी आवाहन केलं की 11 तारखेला प्रभागात अजितदादा पवारची सभा लागण्याची शक्यता आहे। तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, तर कोणीतरी आम्हाला वाटतं विरोधकांनीच केलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहात? या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सकाळी केली आहे। पंचनाम्यासाठी पोलीसवाले येत आहेत आणि आल्यानंतर त्यांच्यावरती रीतसर गुन्हा दाखल होईल। लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी मार्गाने पुढे जाणार आहोत आणि निवडणुकीत सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी लढवणार आहे। नक्कीच आपण बघतोय की रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता संभाजीनगरच्या निवडणुकीत प्रचार आणि या जी पद्धत आहे ती किती टोकाला गेलेली हे देखील पाहायला मिळतंय। अक्षरशः प्रचार कार्यालय पेटून देण्याचा प्रयत्न झाला। सुदैवाने ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। आता या सगळ्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होणार आहे आणि नेमकं कुणी हा पेटून दिला आहे हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे। अगदी मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।